तर पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला पोलीस ठाण्यात पिझ्झा आणि बर्गर दिल्याचा आरोप होतोय। पोलीस ठाण्यात कुणी राजकीय दबाव आणला का याची चौकशी आता केली जाणार आहे। पुणे पोलिसांनी घटनास्थळ पब आणि पोलीस ठाण्याचं सीसीटीव्ही ताब्यात घेतलंय आणि या प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांची ही चौकशी केली जाणार आहे। कल्याणी नगर अपघात प्रकरणात पुणे पोलिसांवर टीकेची झोड उठल्यानंतर अखेर या प्रकरणात पुणे पोलिसांना भूमिका बदलत आक्रमक तपास करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय आणि आता या प्रकरणात पुणे पोलिसांची 10 पथकं तपास करणार आहेत। पुणे पोलिसांच्या भूमिकेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्या कारणाने आता पुणे पोलिसांनी या प्रकरणातील तपास जो आहे तो वेगाने वाढवलेला आहे। वेग वाढवला या तपासातला आणि अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। वैभव, काय अपडेट? विशाल, या सगळ्या प्रकरणाची चौकशी जी आहे ती पोलीस आयुक्तांनी एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे दिलेली आहे। आरती बनसोडे या त्या विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत। नेमका गुन्हा घडला तेव्हापासून गुन्हा दाखल करून या मुलाचा जामीन होईपर्यंत पोलीस ठाण्यामध्ये काय काय घडलं या संदर्भातलं सीसीटीव्ही जे आहे ते तपासायचे आदेश खुद्द गृहमंत्र्यांनीच दिलेले होते। आता ही सगळी कारवाई जी आहे, अल्पवयीन आरोपी जो आहे त्याला बाल सुधार गृहात पाठवल्यानंतर बाकीची चौकशी जी आहे ती गुन्हे शाखेने सुरू केली आहे। त्याच्यामुळे आता संबंधित अधिकारी जे आहेत तिथल्या आरती बनसोडे त्यांना या संदर्भामध्ये त्या दिवशी जे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते, ज्यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे किंवा हा गुन्हा दाखल करताना काय काय दिरंगाई झाली, हलगर्जीपणा झालाय, पोलीस ठाण्यामध्ये या अल्पवयीन आरोपीला पिझ्झा आणि सँडविच दिल्याची जी माहिती समोर आलेली होती, ज्यावरून प्रचंड टीका सुद्धा झालेली होती, या सगळ्या घटनांची चौकशी जी आहे ती या आरती बनसोडे सहाय्यक पोलीस आयुक्त जे आहेत त्यांना करायचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिलेले आहेत। 2 दिवसामध्ये या संदर्भातला रिपोर्ट जो आहे तो पोलीस आयुक्तांकडे दाखल करावा अशा सूचना ज्या आहेत त्या पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आहेत। गृहमंत्री जेव्हा पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये आलेले होते त्याच वेळेस त्यांनी ही बाब जी आहे ती पोलीस आयुक्तांना सांगितलेली होती। या संदर्भामधली चौकशी जी आहे ती करून लवकरात लवकर आरोपी दोषी कोण आहेत, पोलीस जे आहेत हलगर्जीपणाला जबाबदार असणारे पोलीस जे आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी अशा स्वरूपाच्या सूचना दिलेल्या होत्या। त्यानुसार पोलीस आयुक्तांनी हे आदेश दिलेले आहेत। धन्यवाद वैभव या सगळ्या तपशिलाबद्दल। आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।